नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मस्त होळी विशेष भागामध्ये अगदी मऊ, लुसलुशीत, टम्म फुगलेले जाळीदार असे मालपोहे कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला काही कोरडे जिन्नस टाकायचे आहेत. तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या सहाय्याने आपल्याला इथे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर एक वाटी मी इथे मैदा घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर टाकल्यामुळे मालपोहे चवीला अगदी छान होतात. आणि त्याचबरोबर मी इथे 2 ते 3 चमचे बारीक रवा टाकलेला आहे. 1 चमचा मी बडीशेप टाकलेली आहे आणि साधारण इथे पाऊण वाटी मी दूध घेतलेलं आहे. तर दूध आपल्याला यामध्ये एकदम टाकायचं नाही. जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित विस्करच्या सहाय्याने विस्क करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये. तर हे पहा, आणखीन मी यामध्ये थोडंसं दूध टाकत आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला जर जास्त दूध टाकलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि मालपोहे बिघडू शकतात. त्यामुळे अंदाज घेत घेत आपल्याला थोडं थोडं यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर हे पहा, आणखीन मला हे मिश्रण घट्ट वाटत आहे. तर आपण हे उरलेलं सर्व दूध यामध्ये टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये अजिबात आपल्याला गाठी ठेवायच्या नाही आहे. अगदी स्मूथ सॉफ्ट असं हे मालपोह्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अगदी चवीला तर फारच अप्रतिम असे हे मालपोहे लागतात आणि त्याचबरोबर करायलाही अगदी सोपे आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटात हे मालपोहे तयार होतात. तर हे पहा, हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे मालपोह्याचं मिश्रण तयार करायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून साधारण एक 10 ते 15 मिनिटे हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. जेणेकरून आपले जे मालपोहे आहेत ते अगदी मस्त असे जाळीदार तयार होतात. मालपोह्याचं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. तर इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एका वाटीने मोजून 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. तर मध्यम आचेवरती आपल्याला ही जी साखर आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार न करता फक्त आपल्याला यामध्ये साखर व्यवस्थित उकळून नंतर एक साधारण 5 ते 6 मिनिटे हा जो साखरेचा पाक आहे तो छान असा घट्टसर होईपर्यंत, अगदी चिकट असा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत. मी पाक मस्त असा शिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण 1 चमचाभर वेलची पूड टाकूयात. तर वेलची पूड टाकल्यामुळे अगदी मस्त असे मालपोहे चवीला छान लागतात. तर आपला हा पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा साईडला ठेवूयात आणि आपलं मालपोह्याचं मिश्रण देखील छान असं मुरलेलं आहे. तर हे मालपोहे बनवण्यासाठी आपण इथे कुठेही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनोचा वापर केलेला नाही. इथे मी गॅसवरती मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता. तर मालपोहा चमच्याच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला याचं मिश्रण टाकायचं आहे आणि मिश्रण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला ढवळायचं नाही आहे. एक थोडा वेळ तसंच आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने हा मालपोहा दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी रंगावरती छान तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे मालपोह्याला. आणि हे मालपोहे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे. जर अगदी फास्ट गॅसवरती तुम्ही मालपोहे तळले तर ते वरतून शिजतील पण आतमध्ये कच्चे राहू शकतात. त्यामुळे दोन्ही बाजूनी मध्यम आचेवरती मस्त हे मालपोहे तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मस्त असा हा मालपोहा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा टम्म फुगलेला आहे, मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे. तर नंतर आपल्याला हा मालपोहा पाकामध्ये एक साधारण 3 ते 4 मिनिटे अशा पद्धतीने गरम असतानाच बुडवून घ्यायचा आहे. तर मी दुसरा मालपोहा देखील इथे तुम्हाला तळून दाखवत आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे मालपोहे देखील तळून घेणार आहेत. तर हे पहा, हा मालपोहा देखील आपण मस्त दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत. तर पाहिलंत ना किती मस्त साधी आणि सोपी ही मालपोह्याची रेसिपी आहे. तर तुम्ही देखील ह्या होळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका.
तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.